आज आपण झेंडूच्या एका प्लॉटवर आलेलो आहे. नामदेव उमाजी ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 1885 सालची ही कंपनी आहे. या कंपनीने तयार केलेलं हे एक आधुनिक वाहन आहे झेंडूचं. स्कारलेट ऑरेंज या व्हेरायटीचं नाव आहे. श्री नारायणभाऊ सातपुतेजी, अहिल्याबाई हायटेक नर्सरी, संगम, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर इथे आज आपण आलेलो आहोत. त्यांच्या शेतामध्ये या व्हेरायटीचं वाण लागलेलं आहे. त्या व्हेरायटीबद्दल या सीझनमध्ये आणि पावसाळ्यामध्ये त्यांनी हेच वाण लावलं होतं. तर त्यांचे मनोगत आपण त्यांच्या मुखद्वारे ऐकू आपण की त्यांना या व्हेरायटीबद्दल काय आकर्षण होतं, त्यांनी काय ही व्हेरायटी डबल लावली आणि त्याचे मुख्य जे घटक आहेत त्या व्हेरायटीचे ते त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊ. नमस्कार सातपुते साहेब. नमस्कार. नमस्कार. तुम्ही या व्हेरायटीबद्दल काय विचार करता आणि तुम्ही ही व्हेरायटी कशी अनुभवली? व्हेरायटी म्हणजे आता मी सविस्तर सांगतो. म्हणजे पहिले कोणतीही वस्तू लावायच्या पहिले मी माझ्या शेतामध्ये डेमो घेतो. तर इथून मी कमसे कम 5 ते 6 महिन्या पहिले 3000 झाडं टाकले होते. कृष्णा सरांनी आणून दिले होते. तर ते मी पहिले माझ्या शेवंतीमध्ये लावले होते डेमोमधून, खंग्यामध्ये. तर त्या झाडाला न खत टाकता न काही करता एवढे सुंदर फुलं आले होते का इथून 3 महिन्या पहिले. तर ते आत्तापर्यंत चालले बिगर सल्फेटनं. ते गोल फुलं येत होते ना, कंटिन्यू रोगाला भांडत होती. मग त्यांच्यानंतर मी त्यांना 25 पाकिट मागितले, अदर कास्तकारालाही दिले. मग हे मी इथून 3 महिन्या पहिले हे रोप म्हणजे याचं बी टाकलं, स्कारलेट ऑरेंजचं याचं बी टाकलं. तिथून 1 महिन्याबाद म्हणजे मी काही कास्तकाराला दिलं आणि मी स्वतःही लावलं. स्वतः लावलं तर ह्या 45 दिवसामध्ये चालू झाला. आणि चालू झाला म्हणजे ह्या कुडीच्या याच्यामध्ये खूप चांगला आहे. म्हणजे गोल आहे, म्हणजे याचा पुठ्ठा आहे जो बिलकुल म्हणजे कसा हारामध्ये जर केला तर ह्या बिलकुल असा वळकू येत नाही. कुडीच्या दुसरा भाऊच म्हणलं तरी चालते आपल्या मराठी भाषेमध्ये. तर माझं म्हणणं एवढंच आहे का कास्तकारांना यांच्यावर विचार करायला पाहिजे. नाही जास्त लावलं तर पहिल्या वर्षी 1000च झाड लावले पाहिजे, 1500 झाड लावले पाहिजे. पण आपल्या कलकत्त्यापेक्षा हे केव्हाही आपल्याला पुरवते आणि मार्केटमध्ये महाग आहे. आज म्हणजे माझा माल 1 महिन्यापासून चालू झाला, 1 महिन्यात 5 झाड आणि हिवाळ्यात भांडणारी वस्तू आहे. आतापर्यंत तुम्ही या 1 महिन्यामध्ये किती क्विंटल माल काढला? नाही क्विंटल नाही. मागच्याला पहिले स्टार्टिंग 5 किलो तोडली, बरोबर. नंतर मग 50 किलो झाला आणि तिसरा तोडा डायरेक्ट 2.5 क्विंटलवर गेला. 2.5 क्विंटल म्हणजे आतापर्यंत हे 300 किलो फुलं या प्लॉट मधून निघाले. अंदाजे किती झाडं असतील या प्लॉट मध्ये? 5000 झाडातनं 300 फुलं 300 किलो फुलं आतापर्यंत निघालेल्या 3 तोड्यामध्ये. नारायण भाऊ याच्या पुढे सांगतील की त्यांना या व्हेरायटी बद्दल अजून काय आकर्षण वाटलं. आकर्षण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. जसजशी थंडी पडू राहिली तसं तो झाड वाढू राहिलं. अच्छा. जसं थंडी पडत तसं झाड वाढू राहिलं. याच्यानंतर मी दुसरा प्लॉट लावला, तो दबून राहिला पण ह्या वरत जीव राहिला. कारण की याच्यानंतर मी शेवंतीत खंगे लावली याची. अच्छा. या प्लॉट लावल्यावर 10 दिवसात तो बी ग्रोथ घेतला चांगला. अच्छा. आज तो टोंगरोभर झाड आहे त्याचं. बरं. नाही तर हिवाळ्यामध्ये कोणती व्हेरायटी दबूनच राहते. बरोबर. आणि गोल आहे, सगळ्याच गोष्टीत बरोबर आहे, रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण नारायण भाऊंच्या मुखद्वारे ऐकलं की या व्हेरायटीचे काय स्पेसिफिक फायदे आहेत, शेतकऱ्यांनी का लावावी आणि ह्याचं उत्पादन कसं वाढवून घ्यावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या व्हेरायटीवर रोगाचं प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात देखील याला रोगाचं प्रमाण कमी होतं आणि आता तर काही रोग दिसतच नाही आहे. थोडा एखादा क्लोजअप फोटो जर दाखवू शकले झाडाचा तर तुम्ही दाखवू शकता. इथे तुम्ही बघा, कोणत्याही प्रकारच्या खताची याला व्यवस्थापन झालेलं नाही आहे. प्लॉट ड्रीपवर नाही आहे, जमिनीवर आहे. त्यामुळे याला ड्रिपने देखील काही खतं गेलेले नाही आहे. आणि लागाची संख्या, झाडाला एका झाडाला फुलांची लागायची संख्या आणि त्याचा साईज हा तुम्ही बघू शकता. अप्रतिम असा हा प्लॉट आहे. प्लॉटचं क्षेत्रफळ बघा, 5000 झाडं लागलेले आहे आणि उत्पादन चांगलं आहे. मुख्य म्हणजे चालीवर त्याला सगळीकडे नवीन डोळे आलेले दिसतात आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पुढल्या वर्षीसाठी नक्की हा प्रयोग करून पहा. स्कारलेट ऑरेंज, नामदेव उमाजी ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीची ही व्हेरायटी जरूर एक वेळा ट्राय करायला हरकत काहीच नाही. इथे बरेच शेतकरी जमलेले आहेत. त्यांना काही जर प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील नारायण भाऊंना प्रश्न विचारतील. मी अशी त्यांना विनंती करतो. काही तुम्हाला